पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आहे सोमवार, तारीख आहे 6 आणि आज पावसाचा नाही ना कुठे तिकडे का आपण वसंतनगरला आलो होतो. डिसला कामासाठी निघालो होतो. खूप पाणी भरलं आहे की मला एका नागरिकाने सांगितलं की पुढे जाऊ नका, वसंतनगरला पाणी भरतं आहे. आणि तसंच एक भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. या ठिकाणी पाऊस होता की रोडवर एक सुद्धा गाडी चालत नाही, पूर्णपणे गाड्या बंद आहेत. दुसरी गोष्ट, एकही माणूस तुम्हाला रोडवरती मिळत नाही, कारण भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आणि मी सुद्धा काय चान्स आहे का जायला चान्स आहे तिकडे? बहुत पाणी आहे. म्हणजे आपण पावसात मंडळी पाहू शकता की वसंतनगरीला आम्ही आहे, सेक्टर नंबर 1. आणि ह्या ठिकाणी आपण चाललो होतो, स्टेशनला चाललो होतो की पूर्णपणे इकडे बघा गाड्या बंद आहेत. रोडवरती एक सुद्धा माणूस मिळत नाही. इथे वसई महानगरपालिकेची गाडीसुद्धा बंद पडली, कारण गेले 8 दिवस जो पाऊस झाला आहे तो पाऊस का थांबत नाही. त्याच्यामुळं भयानक परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे. सोसायटीमध्ये सुद्धा पाणी गेले. पाहू शकता ह्या सोसायटी ज्या आहेत त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि बऱ्याचशा गाड्यासुद्धा बंद आहे. थोडासा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, कारण नवीन माझा मोबाईल खराब झाला. दुसऱ्या मोबाईलने हे शूट करतो आहे, पण तुम्हाला काही एवढं पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कारण आता आपल्यालासुद्धा मागे जावं लागणार आहे, कारण खूप भयानक परिस्थिती आहे ह्या ठिकाणी निर्माण झाली. तर मग दाखवतो आहे, थोड्या वेळात दाखवतो. ज्या ठिकाणी मेन पाणी भरते त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. काय चान्स आहे पुढे यायला? पाठी आला कारण आपले जे नागरिक होते ते सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण पुढे लाटा येतात आहेत रस्त्यावरती. जो मेन पाहू शकता, मी वसंतनगरी मेन गेटला मी आहे आणि त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी माणसं नाही, लाटा येतात आहेत. दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही आजचा हा व्हिडिओ जरूर बघा. तर बघा पूर्णपणे पूरस्थिती निर्माण झाली. कारण आता शक्यतो घरी गेलेलं बरं असतं, आपला जीव वाचवणं हा खरं असतं. कारण मी सुद्धा आता इथून वसंतनगरी गेटपर्यंत थांबणार आहे, तिच्या पुढे जाणार नाही. कारण पुढे जाऊ शकतं की लाटा येतात. हा स्टॅच्यू आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. वसई महानगरपालिकेने एक स्टॅच्यू काढला आहे, तो स्टॅच्यू आहे. आणि समोरच हा गेट आहे. फायर ब्रिगेडची रेस्क्यू गाडीसुद्धा आलेली आहे. भयानक परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झाली. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फायर ब्रिगेडची गाडी चालली आणि समोरच लाटा येतात आहेत. कारण एवढा पाण्याचा हा इथे ओघ आहे ना, ज्यामध्ये माणूस एखादा वाहत गेला तर तो नक्की त्याचा जीव जाऊ शकतो. होऊ शकता बघा. वसई महानगरपालिकेची गाडी पुढे गेली, फायर ब्रिगेड गाडी गेली आणि खूप भयानक परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झाली. कारण पूर्णपणे रस्तासुद्धा पाण्याखाली आहे. बघा इथून आपलं घरी गेलेलं बरं असतं. बघा समोरच असणारा मेन रोड आहे, वसई स्टेशनला जाणारा समोर रस्ता होता. पूर्णपणे पाण्याखाली असल्या कारणाने आता आपण सुद्धा मागे फिरतो इथून.